अहो त्या काळात लग्नाचं काय पाहायचं काम आहे. लग्नाला जायचे तर पोरगी पाहायला तर चान्सच नव्हता. बँड पुढं असे का हिजडेवानी नाचत नव्हते. 5-6 वाजता लग्न लागलं, जेवण खावणं व्हायचे. 4 वाजता मस्त ते मिरवणूक करायचे. त्या काळात लग्न कसे होत होते? अहो त्या काळात लग्नाचं काय पाहायचं काम आहे. असे भव्य दिव्य डमण्या पडदे, पुन्हा लग्नाला जायचे तर पोरगी पाहायला तर चान्सच नव्हता. हे आपल्या घरच्या माणसानं मुलगी पाहायची. मुलगी पाहिली की मग ती हौस वाटायची, आता लग्न होणार, हे होणार ते होणार. हे लोक अशी वाट पाहत होते की बुवा आपल्याला जर लग्नाला सांगितलं, अहो असे डमणी गाडीच्या धावा बसवणं, बँड पुढं असे का हिजडेवानी नाचत नव्हते, दारू पित नव्हते, काय नव्हते. टकाटक लग्न व्हायचे. मग जांभळीचे मांडव, पुन्हा गाडी बैलांना लग्न गेलं की हे तिकडं नवरीचा बाप. लोक लग्नाला कशाने जायचे? लग्नाला गाडी बैलांना जायचे. कोणी छकडे, याच्या पुढं ते दामटायचं, त्याच्या पुढं ते दामटायचं. मग नवरीचे तिथं लग्न एका जागी सोडलं की संध्याकाळी काय 5-6 वाजता लग्न लागलं, जेवणं खावणं व्हायचे, आवडीनं जेवायचे. आवडीनं जेवल्याच्या नंतर मग काय करायचे की पद्धतशीर साडे गिडे व्हायचे. बैलाला पेंड्या घ्यायच्या 2-2, नवरीच्या बापानं पेंड्या द्यायच्या, खुराक द्यायचा. संध्याकाळी लक्ष्म्या माणसं बसायचे. 12 वाजता साडे गिडे व्हायचे. 4 वाजता मस्त ते मिरवणूक करायचे. मिरवणूक झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी वापस याचं वऱ्हाड. हे लोक वाटण चालले की बँड वाजवायचा. गाव आला की बँडवाली पुढं घालायचे. बँडवाली पुढं घातले की मग काय मजे वाढवत चालले की म्हणायची नवरी कशी आहे. असे बाहुले बांधायचे मामानं. बाहुल्यावर नवरी नवरदेव ठेवायचे. नवरी नवरदेव बाहुल्यावर ठेवले की ते सुपारीचा खेळ. मग हळद पिटली की मग संध्याकाळी वरात मिरवायचे. वरातीत नाचायचे. वरातीत नाचायचे की एकूण एकाच्या ख्याली करायचे. कोणाची बायको जर असली उच्ची तर लोक म्हणायचे अरे हातात कुच्ची बायको उच्ची, आणि त्या समोरच्या नावाचं नाव घ्यायचे माणसाचं. आणि कोणाची बायको बुट्टी असली की ते म्हणजे हातात कुट्टी बायको बुट्टी, हो हो गड्या तू इचरे, असे भले भले बोलायचे. आणि अशी मिरवणूक मग देवा धर्माला पाया पडायला जायचे. मग लोक हुंडा किती होता? अहो हुंडा तर मिळच नव्हता. हे दागिने फागिने घालायचे. हुंडा गिंडा काहीच नाही. घडी दिली की खुश, रेडू दिला की खुश. मग लोक म्हणायचे रेडू द्याला घडी दिली. अहो याचा कारभार लय जोरदार झाला. घडीवर खुश व्हायचे लोक. जेवण कसं राहायचं? असे कार्यक्रम आज कढीन भातन चपात्यान असे वरपून आणायचे लोक मजेनं. मग आम्ही लहान होतो तर लहान असलो की ह्या पंक्ती बसायच्या गावात. पण अन्नाचा तुटवाडा, तात्पुरते लोक जेवायला. मग आमंत्रण द्यायचे. लोक वाट पाहायचे इकडे आपल्याला आमंत्रण द्यायला की 1-1 रुपये आयर करायचे. कोणी 5 रुपये आयर केले ते लोक म्हणजे अरे बापा यानं 5 रुपये आयर केला. पहिले 5 रुपये म्हणजे लय 5 रुपये लय मोठे होते. आणि कपडे घ्यायचे, एकमेकाला मान घ्यायचे. लग्नाला जर पहिले तुम्हाला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीची आवड होती? सगळ्यात जास्त म्हणजे हे कबड्डी हे खेळ खेळायचे. पुन्हा लपना चिपणी खेळायची. पोहायला जायचं. हे लांब लांब पोहायला जायचं. नदीनं सारं पाणी होतं. आता आडवे भोकं झाले, उभे भोकं झाले. ह्या जमिनीत पाण्याचा थेंब नाही राहिला. असे भोकाडे झाले जमिनीत. विज्ञान वाढलंय. आता सारे बोरच झाले. तर ज्याच्याजवळ पैशाचा आहे जोर त्यानं घेतला बोर, नाही तर याजण काढून रिकामा जीवाल घोर. म्हणजे जमलन पद्धतशीर असे कामं झाले दादा. आणि पहिले काय आपले 2-3 पिकं घेतले, मजेनं हौशीनं आवडीनं खायचे करायचे. आता कोणी हे घ्यायलं, ते नेट घ्यायलं, ते शीड घ्यायलं, पण काही पुरवले आहे ना. घर खाल्लं डॉक्टरनं आणि वावरातलं पीक खाल्लं ट्रॅक्टरनं. म्हणजे सारे हरामीच कामं झाले. त्याच्यात काय मजा राहिली. बस झाली निवडी. आता पहिले जत्रेला जात असतं ना? वा जत्रा म्हणजे सकाराम बाबाची जत्रा आपली प्रसिद्ध होती. लोणीची. 15 टाके यायच्या. हे मराठी चित्रपट चालायचे, पिक्चर चालायचे, धोंडू कोंडूचा जलसा चालायचा. अहो पिक्चर बंद पडायचे त्या जलशामुळं. पिक्चर बंद पडायचे तर पिक्चर जलशावाले पिक्चरच्या टाकीवाल्याला पैसे द्यायचे की दोन पैसे का केवढ्याला होता एक पिक्चर? अहो एक पिक्चर फक्त 4 आणे पिक्चर होता. पुन्हा 5 रुपये जत्रेला नेले की रात्रभर 5 रुपयात रात्रभर आहे. केळं खायचे, मस्त भजे खायचे, घरून भाकरी न्यायच्या.
रात्रभर मग पिक्चर पाहायचे, दुसऱ्या दिवशी पाठ चालले. फक्त असे का वाहन होते का एसटी होत्या, मग काय मस्त मधातून पायी पायी जायचं, थैल्या घेऊन मस्त हिंडायचं फिरायचं. गाडा ह्यो पिक्चर पाहायचा, तू पाहायचा, कोणी माहिती. तमाशे अहो तमाशे तर लय जोरदार, कमल कला जालसान, पुन्हा ते ढोंडू कोंडून, काळू बाळू, सारे जलशे जलशे, सारे हा, पोलीसवाल्याच्या रावट्या. प्रसिद्ध तमाशा कोणता होता? प्रसिद्ध तमाशा ढोंडू कोंडूचा लोकनाट्य होतं, हो. मजेदार. ते केवढ्याला मग? हा त्याच्यात काय आहे, 12 तिकीट. 12 ह रातभर कोणी गाणे तोडायचे, गाणे सांगायचे, कोणा 2 रुपये दिले की गाणं तोडायचे, पुन्हा दुसऱ्यांना 2.5 द्यायचे, त्याच्यावर गाणं तोडायचे. असे रात्रभर कार्यक्रम चालायचे. ह्या पोलीसवाल्याच्या ड्युट्या साऱ्या गाडी बैल याचे इकरीला, छकडी याचे. पहिला वापर सारा गाडी बैलाच होता. तर अर्धी जातर तर गाडी बैलाची भरायची. असे मॅटेन फॅटेन हे वाहनं काहीच नव्हते. पायी पायी जायचं, दमण्या न्यायच्या, संध्याकाळी झोपायचा बारदाना न्यायचा, मस्त आपापल्या रावट्या करून मस्त मजेन रातच्या तिथंच झोपायचं. रातच्या तिथं झोपायचं. दुसऱ्या दिवशी पाठ जत्रा करायची, जे काय घ्यायचं आपल्याला ते घ्यायचं आणि वापस यायचं दुसऱ्या पाणी दिवशी. गिणी नव्हते का? पाळणे गिणे तेव्हा काही नव्हते, कुरकुंज्या होत्या. हा. कुरकुंज्या म्हणजे फिरणाऱ्या. पाणी नव्हते का? नाही पाळणे नंतर आले, लय नंतर. म्हणजे आता त्याला कमीत कमी आता या 10-20 वर्षात पाळणे झाले. आमच्या गाड्यात पाळणे गिळणे काय नव्हते. शाळा किती लोक शिकले तुम्ही? शाळा काय आमची 5वी झालेली आहे. तवाची शाळा म्हणजे तवाचे गणितच वेगळं होते. मास्तर लोक घरी येऊन पोरायला ओढून न्यायचे, शिक्षण कडीचोट होते. पुन्हा पोरायला मार म्हणजे चांगलाच मार होता. पुन्हा मायबाप एवढं, आणि शाळेचं महत्त्व तेव्हा कळत नव्हतं की नोकरी काय आहे. अहो D.Ed. मास्तर व्हायचे, नोकरीला लोक जात नसे. घरचे चांगले होते बांबाड, त्याच्यानं अशा भानगडी होत्या. डॉक्टर की शिकायला समजा, डॉक्टर की शिकायला मग कुठं जायचं? नाही डॉक्टरकीचं तेवढं आम्हाला त्या काळात कळत नव्हतं. पण 12वी झाली 10वी झाली की तो लय मोठा म्हणायचे. असे MD डॉक्टर हे जुन्या काळातले 4-2 डॉक्टर आपल्याला वानरला राहायचे. एखादा किस्सा आहे का असं सांगायला की तुमचा मागच्या काळातला, तुमचं काही असं झालं असेल मागच्या काळात, म्हणजे मित्रासोबत कोणासोबत? मित्रासोबत म्हणजे हे असेच आमचे खेळ होते, दुसरे बाकीचे काय नाही. दिवस जायचं, पोहायचं, आंबे खायचे, कुठं पाहुणे रावणे गेले की रसाळ्या खायच्या, कुरडया हे ते असे खाणे होते. शाळेतून पळून येत असतो तर शाळेतून पोरायला काही येत नसतं तर पळून यायचे, दप्तर फेकून द्यायचे, खिडकीत लपून ठेवायचे. पोरं यायचे वाढायला, चला रे हे पोरगं नाही आलं शाळेत, मास्तर धाडायचे. घरी? नाही पोरं आणायला, पोरं आणायला मास्तर लोक धाडत होते. बस ओके घ्या आता पाहू दे मला.